काय म्हणत त्या मातृ गेला याला काय लागली होती बोलायच्या जाग्याला मी काशी फिरताना पण वाईटांच्या मनात कळते चांगला आलं का पुंडलिकाचा विचार बदलला पुंडलिक काय म्हणतोय स्वतः मनामध्ये त्याच वेळेला आणि काय बोलत होता पुढच्या पण बाजूला असावी न तसावी पैसा का आपल्याकडला सपला यांच्या संग जायचं यांचं पैसे चोरायचं यांचं पाकिट मारायचे मात्र याला बोलून त्यानं काय आला होता करायला अरे व्यसन कराय गावाला आपल्याला म्हणून दिंडीतल्या लोकांनी म्हणू लागला हे मामा नो तुमच्या संग मला नेता का जाऊ का शेतीरताला आणि एवढा लागला होता विचाराय पुढच्या पण बाजूला ही भोळे बाबडी माणसं हा सर की बाबा म्हणले आमच्याकडे डोक्या वस्तू पुंडलिकाला न्यायला तयार झाली कारण पूर्वीचा जमाना वेगळा आणि हल्लीचा जमाना वेगळा बरोबर आहे का नाही हा सत्ययुग आणि कलियुग या दोन्ही युगातला फरक जर सांगायचा म्हटलं तर बराच आहे का नाही बरोबर आहे माऊली फरक नंबर 1 पूर्वीची माऊली दैवातला पदर कधी खाली खांद्यावर पडू देत नाही हा आहे का नाही बरोबर आहे दहीवरला पदर कधी खाली पडू देत नव्हते खांद्यावर पडू देत नव्हते अजून सुद्धा आहे बघा दहीवरला पदर खाली पडलाय का बघा आहे का नाही आणि आता घ्यायचं बंद केलं आता घेतच नाही हा कारण फॅशनी मध्ये युग आहे बाबा सुशिक्षित युग आहे आता साईट पेन आली त्यामुळे दहीवर पदर घ्यायचा विषय आहे का नाही हा फरक नंबर 2 प्रेमची बाजू कपाळाला कपाळ भरून कुंकू लावायची हा आहे का बरोबर आहे कारण त्या कुंकवात केवढी ताकद होती कपाळाला माऊली कपाळ भरून कुंकू लावायची पैशापेक्षा मोठ्या आकाराचं कुंकू लावल्या कपाळाला असायचं कारण जेवढं मोठं कुंकू कपाळाला तेवढं आयुष्य आपल्या पतीला असायचं पूर्वीचा समज होता हा आहे का नाही बरोबर आहे आणि आता कुंकवाचं नाही नाव झालं कुणी म्यान ओळखा आणि कोणी ते कुंकू लावा आता म्यान म्हणजे कोणाला काय माहित नसेल हा आहे का नाही जुन्या मात्र माऊली असं काय माहित असेल